माहीत नाही साईला काय झालं होतं. त्याला इथे मी झोपू घालून ना घरातली सगळी कामे आवरून घेतली आणि स्वयंपाकाला लागावं म्हटलं कीच नाही ना माझं पिल्लू उठून बसलं बघा. आणि उठून एवढं रडायला लागलं ना की माझ्या अजिबात ऐकायचं नाव येत नव्हतं. मग काय याला थोडं ना शांत करायचं तर काम चालू होतं. आणि त्याला इथे मी ना थोडंसं लाडीगोडी लावून ना इथे ना त्याला मी खेळत बसले होते बघा, कारण मला स्वयंपाक करायचा होता. आणि इथे मी कणिक मळून घेतलेली होती. साई त्यालाच खेळत होता. त्याला ना ती कणिक पाहिजे होती. माहीत नाही लहान मुलांना पीठ का आवडतं, पण ना माझ्या साईला ना जास्त पीठ आवडतं बघा खेळायला. मग काय त्याचं इथं ना बघणं चालू होतं आणि इथं मला लाडेगोडी पण लावणं चालू होतं. त्याला कणिक पाहिजे होती म्हणून ना तो हमेशा मला असा मस्का मारतो बघा. तुम्ही बघू शकता किती नखरे करून दाखवतो. आणि ना मी कामं त्याच्यासोबत खेळत बसते. कामं तर आपले सतत होत राहतील, पण असं पिल्लू खेळायला परत परत थोडीच ना असं खेळतो. त्यामुळे ना इथे मी ना कामं सोडून त्याच्यासोबत खेळत बसलेले असते. इथे खेळत होतं तोपर्यंत इथे मी ना मिक्सरमधून मला काय ना भाजीचं ना वाटून घ्यायचं होतं. ते पण इथे मी लगेच मिक्सर लावून इथं वाटून घेतलं. आणि इथं खाली आमच्या साईचं ना एक काम चालू होतं बघा. माझं पिल्लू नाही इथं ना त्या कणिकशी खेळत होतं. मग इथे मी ना पटकन स्वयंपाकाला लागले. इथे कणिक मळून घेतली होती, त्याच्या इथे मी चपात्या करून घेत होते. मग अशा माझ्या चपात्या फुगत होत्या बघा. आणि पलीकडे मी ना फोडणी टाकली होती खिचडीला, त्याची शिट्ट्या होत होत्या. तोपर्यंत इथे मी चपात्या पण करून घेतल्या. आणि इथे मी चपात्या करत होते तोपर्यंत माझं पिल्लू उठून आलं होतं. आणि याला घेऊन ना खरंच ना काम करणं एवढं अवघड आहे ना खूप. मग काय ह्याला घेऊनच मी त्यानं चपात्या करून घेतल्या. आणि याला मी झोपू घातलं कीच ना खडूस आले. आणि खडूस आल्याबरोबर लगेच ना माझं पिल्लू उठून बसलं बघा. आणि लगेच उठल्या बरोबर या दोघांचे खेळ चालू होते. मग काय आम्हाला भूक लागली होती म्हणून इथं भाऊ पण आला होता. मग काय आमच्यासोबत त्याला पण घेऊन आम्ही इथं जेवण वगैरे केलं. आणि जेवण केल्यानंतर इथं त्याला ना बाहेर जायचं होतं म्हणून इथं बापाला लाडीगोडी लावायला चालू होतं. लगेच आम्ही संध्याकाळी ना आमच्या ना पिल्लूची गाडी बाहेर घेऊन गेलो होतो मार्केटमध्ये गेल्यानंतर आम्ही इथं बिस्किट वगैरे घेतले आणि केळी वगैरे घेतली बघा. आणि ना मार्केटमध्ये ना इथं ट्रॅफिक झालं होतं म्हणून आमची ना गाडी आम्ही पार्किंग केली होती. तर असं आहे बघा आमची गाडीचा पूर्ण लुक. आणि तुम्हाला गाडी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर मग आम्ही मस्तपैकी त्यांना फिरवलं वगैरे. आणि इथं ना रिटर्न येताना आम्हाला इथं ना आमची गँग सापडली बघा. म्हणजे इथं बहीण वगैरे इथं. मग इथं पाणीपुरी दिसली. मग आम्ही इथं मस्तपैकी ना सगळ्यांना गरम गरम पाणीपुरी वगैरे खाल्ली. तर असा होता आजचा दिवस.